ओके, सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडी। आपला प्रभाग आपली जबाबदारी या ब्रीदवाक्यानुसार स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा नवी मुंबई महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला। मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे न्यायासाठी आणि हक्कासाठी माजी नगरसेवक रवींद्र बाबाजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एक लाक्षणीय उपोषण छेडण्यात आलं। या उपोषणात परिसरातील अनेक महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला। उपोषणस्थळी MK मडवी, प्रवीण म्हात्रे, रंजनाताई शिंत्रे, संपदा म्हात्रे, ॲडव्होकेट ऋषाली आणि जयेश म्हात्रे हे उपस्थित होते। या लोकशाहीच्या लढ्याला प्रतिसाद देत कोपरखैरणे विभागाचे महानगरपालिका वॉर्ड ऑफिसर वसंत मुंडावरे आपल्या अधिकाऱ्यांसह उपोषणस्थळी दाखल झाले आणि त्यांनी माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांना लेखी आश्वासन दिलं। यानंतर हे उपोषण शांततेत मागे घेण्यात आलं। या प्रसंगी MK मडवी यांनी शासन आणि प्रशासन यांच्यावर रोष व्यक्त करत नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जात आहेत असा ठपका ठेवला। हे लाक्षणीय उपोषण हा एक आवाज आहे सामान्य जनतेच्या न्यायासाठीचा आणि लोकशाहीच्या लढ्याचा। ब्युरो रिपोर्ट, सवाल महाराष्ट्राचा। सर, तुम्ही जर कालच जर केला असतं तसे मी बोललो, हेही बोलले, पुन्हा मी आपले उपायुक्त गायकवाड साहेबांशी बोललो, त्यावेळी त्यांनी सांगितलं हे तर आज हे करायची आवश्यकता। कमीत कमी तुम्ही उपजिल्हा प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, माजी नगरसेवक आहेत, हे तर आपण समजायला पाहिजे। कमीत कमी तुम्ही सर रवींद्र म्हात्रे साहेब काय त्यांचं घरचं काम करायचं नव्हते सांगत तुम्हाला जनतेसाठी, कारण स्थानिक नगरसेवक जे सत्ताधारी ते झोपलेले आहेत, ते काम नाही करत, ते काय लक्ष देत नाही, म्हणून आमचा जागृत माजी नगरसेवक या ठिकाणी काम करायला सांगतो जनतेसाठी। तर तुम्ही अशा पद्धतीनं कालच जर पत्र दिलं असता तरी असं सगळं झालं पण नसतं ना साहेब। कालच पत्र दिलं होतं तर त्याच्यामध्ये ना यांना विचारून नंतर फक्त तो 2 महिन्याचा कालावधी आहे ना, ते बोलले आता कालावधी सांगायला नाही। मग त्यांनी वरिष्ठांची चर्चा केली, चर्चेतून विचारून तो मेन्शन केला कालावधी। सगळी माहिती तुमच्या मदतशी सगळं तुम्ही सांगते बरोबर आहे, पण 15 दिवसाचे त्यांनी अवधी दिला की मी एवढ्या दिवसात आम्हाला उत्तर नाही आम्ही बसणार म्हणून सांगितलं होतं। तुम्ही त्याला काहीच उत्तर नाही तर शेवटच्या मुवमेंटला सांगितलं होतं। आणि ज्यावेळेस एवढा मोठं शेवटच्या मुवमेंटला आल्याच्यानंतर उपायुक्त गायकवाड साहेबांनी पण तुमच्याच्या नंतर बोलणं केलं। जर तुम्ही सगळ्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला त्यात त्याला रात्री जर बोलवलं असतं आणि जर हे ठरवलं असतं याच्यामध्ये केलं असं झालं असतं ना। सगळ्यांना बोलून मीटिंग घेतली, नंतर ही माहिती गोळा। पण सर आता त्यांनी लेटर देऊन 8 दिवस झाले तर आम्ही उपोषणाला बसतो। त्यांच्याकडून काल संध्याकाळी सगळं करायला लागेल, अगोदर होणं अपेक्षित होतं ना। ही त्यांच्याकडून माहिती मागली, पण त्यांच्याकडून सगळ्यांकडून मीटिंग घेऊन काल माहिती मिळाली मला। त्यानुसार काल यांना बोलून सांगितलं, फक्त याच्यामध्ये हा 2 महिने आज लिहून दिले त्यांनी मला, तर ते मेन्शन करून बाकी दिलं, बाकी काय देते हे सगळं। काय होतं माहिती आहे का साहेब, इथे आम्ही जे काम करतोय आम्ही जो विरोधक आहोत तो आमचं काम आहे ठिकाणी आवाज उठवणं। तुम्ही सत्ताधाऱ्यांचं ऐकून तुम्ही तुमच्या खांद्यावर ओझं ओढून घेताय, तुम्ही जनतेचं काम करा ना। सत्ताधारी किंवा जे कोणी स्थानिक नावावर जातात, जे मी कोणाचं नाव घेणार नाही आहे, ते लोक तुम्हाला सांगतात त्याच पद्धतीने तुम्ही ऐकतात। जनतेचा टॅक्स ते भरतायत का? मग जनतेचा टॅक्स भरतात। मग मला सांगा, आज एक माजी नगरसेवक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखाला जनतेच्या प्रश्नांसाठी आणि जनतेच्या कामं व्हायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं आणि ही वेळ तुम्ही येऊ देत आहे, तर ही अधिकाऱ्यांची पण चुकी आहे ना। आम्ही तुम्हाला कितीही सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही फक्त कारण नसताना सत्ताधाऱ्यांचं ऐकून त्या ठिकाणी तुम्ही कुठेतरी क्लॅश करण्याचा प्रयत्न करत नाही। त्याच्यापुढे तरी असं नाही व्हायला पाहिजे। शिंदेताई काय म्हणणं आहे तुमचं? त्यांनी त्याचं की बाबा माझ्या घराजवळ कुठेतरी शिवरेज लाईन चौकअप आहे किंवा रस्ता खराब झाला तो करून द्या, त्यांनी पूर्णपणे या विभागासाठी त्यांनी मागणी केलेली आहे। का करत नाही आपण? लोक गेली 10 वर्ष या ठिकाणी नगरसेवक नाही, 5 वर्ष झाली, तर जनतेचा प्रश्न कोण मांडणार? जे अगोदर लोकप्रतिनिधी होते तेच मांडणार ना या ठिकाणी प्रश्न। तर माझी तुम्हाला आता विनंती राहील ना, तर आम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी शिवसेने स्टाईलनं आम्हाला हे करावं लागेल। ती वेळ येऊ देऊ नका। तुम्ही कोणाचंही न ऐकता जे प्रामाणिकपणे आहे, जे खरोखर जनतेला जे पाहिजे ते तुम्ही द्या, कारण जनता या ठिकाणी टॅक्स भरते। सत्ताधारी स्वतःच्या खिशातून टॅक्स भरत नाही, किंवा जे कोणी तुम्हाला या ठिकाणी आम्हाला माहिती आहे कोणी तुमच्या ऑफिसला येऊन बसतायत,
कोण जातात, कोण येतात, कोण नाही राहतात, आम्हाला सगळं माहिती आहे. तर तुम्ही कुणाचीही बाजू नाही घेता, वस्तुस्थिती येऊन पहा की ज्यांनी या ठिकाणी रवींद्र म्हात्रे साहेबांनी जी कंप्लेंट केली ती योग्य की अयोग्य. तो जनतेसाठीच मागतोय ना. आणि गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी आहे, काही नाही आहे. या ठिकाणी आमच्या निवडणुका 5 वर्षापूर्वी आमच्या नगरपालिकेमध्ये 3,600 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट होते. कुठे गेला पैसा? तुम्ही जर जनतेची कामं करून देत नसाल आणि सत्ताधाऱ्यांचं ऐकून जर जनतेला वेठीस धरत असाल तर आम्हाला रस्त्यावरच उतरावं लागेल ना. जरी असलं तरी शेवटी तो या ठिकाणी ज्यावेळी चार्ज घेत आहेत त्यावेळी संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय ते चार्ज घेत नाही आहे. आणि त्यांच्या अंडरमध्ये एखाद्या विभागाचा वार्ड अधिकारी म्हटल्यानंतर तो त्या विभागाचा आयुक्त असता येईल, त्यांना सगळ्या पावर्स असता येईल. साहेब बरोबर आहे ना. त्या जो वार्ड आता कोपरखेडा एरियाचा जो वार्ड ऑफिसर आहे ना तो त्या विभागाचे आयुक्त आहेत, त्यांना सगळ्या राईट्स आहेत. आणि अधिकाऱ्यांनी पण शिकवले साहेब तुम्ही या ठिकाणी कोपरखेडा तुमच्यासारख्या माणसाकडून जर काम होत नसेल. नाही आमची तर निविदा प्रक्रिया आहेत सगळी. बाकी यांचं काय ते CCTVचं आहे आणि याचं आहे ते तेवढे लिहून द्यायला काय आम्हालाही माहिती आहे की जिथपर्यंत पोलिसांच्या 2 महिन्याचं आमचं तर निविदा प्रक्रियेमध्येच आहेत सगळे. ते काय टेंडर असेल झालेले तर. आहेत, टेंडर झालेले आहेत. फक्त ॲसिस्टन्स वगैरे आहे. 2 महिन्यानंतर कामाला सुरुवात करते. फक्त ॲस्फाल्टिंग नाही करणार, फॉरवर्ड करून देणार. आणि त्याच्यानंतर मग पावसाळ्यात अस्पाटीचं काय पावसाळ्यात नाही करणार. आता पावसाळा नाही लागला साहेब करायचं झालं आपण Annual maintenance मध्ये. annual maintenance. ओके. आणि त्या साहेबांबरोबर माणूस पण दिला होता, करूनही घेतलेला आहे. तर आपण एक शाळेच्या पाठ्यामध्ये साफसफाईची सर तिथं गटार अरुंद आहे, ते गटाराचं नवीन करण्यासाठी तो पण निविदा प्रक्रिया पाठवली. आपण जर तुमच्या माहिती करतो जे तुम्ही साफसफाईची डिझेलिंग करतो. कॉन्ट्रॅक्टर त्यांना त्यांच्या टेंडरमध्ये जाईल ना डिझेलिंग करायची. डिझेलिंग करतो सर. मग अडचण असेल तर साहेब फ्रॉम हॉटेल दुर्दैवाने म्हणावं लागतं की राफा नाईक विद्यालयाच्या पाठीमागे आहे. याच्या पलीकडे काय दुर्दैव असू शकतो. तर ते स्ट्रॉंग हॉटेल मोठी करा ना जरा हां घेतलं करा ते. तर हे जर कामं केली तर आमच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपोषणाला बसायची वेळ येणार नाही साहेब. आणि कसं पोलीस स्टेशन सगळं वातावरण आणलं नसते तरी गडबड होऊन जातो ना. नका असं करू साहेब. तुम्ही प्रामाणिकपणे जर आम्ही पण आलो ना ते सांगू ये इथलं काम करू नका, ऐकू नका, करायचं ते करून घ्या ना. हां प्रवीणजी म्हणजे आता टाइम पिरियड दिलेला आहे. आम्ही समजू शकतो पोलिस रस्ता स्कायवॉक आणि कुठलं तरी आपलं सर रापाने शाळेच्या पाठीवरचा आपण 2 महिन्याच्या कालावधी दिला. मीडिया पण आहे इथे. तर आपण एक विद्यालयाच्या पाठीमागे जर ही वस्तुस्थिती असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही विचार करा. 2 महिन्याची कालावधी कुठे दिली? स्कायवॉक, हां रस्ता आणि CCTV. ओके. आणि CCTV आपल्या रापाने शाळेच्या पाठीमागे 2 महिन्यात लिहून दिलेलं आपण 2 महिन्यासाठी 2 महिन्याच्या कालावधी लागणार आहे. आता एक टेंडर झालं. टेंडर ओपन झालेत का? नाही हे चालेल टेंडर प्रोसेसमध्ये आहे. टेंडर प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यातलं एक अटी प्रशासकीय मान्यता आलेली आहे. प्रशासकीय मान्यताला पाठवलेलं आहे. ते पाठवलेलं आहे. प्रशासकीय मान्यता आल्याच्यानंतर साहेब मला सांगा प्रशासकीय मान्यता आल्यापर्यंत नाही मिळाल्याच्यानंतर टेंडर किती मोठे आहे त्याच्यावर डिपेंड राहून किती दिवसात महिन्याचा टेंडर असेल? 15 दिवसाचा आहे. 15 दिवसाचा आहे. आणि आता बघा जे काय सुरू आहे सुप्रीम कोर्टाने पण आता लिहिलेलं आहे की 4 महिन्यामध्ये निवडणुका लागा. त्यापर्यंत मी तुमची कामं होती वर्कआउट द्याल का? तुम्ही टेंडर काढाल का? त्याच्या आधीच आपण करून घेणार कारण त्या 15 दिवसाच्या कालावधी झाला की त्याचं ॲसेप्टन्स वगैरे पाठवतो. स्टँडर्ड पॉईंट का अशा पद्धतीने काम केलं आपण वॉटर सप्लाय डिपार्टमेंट. तर काही ठिकाणी जिथे हे होतं ना विशेष निधी ते कामं आमदार निधी जिथे होतं ना सर ते आमदार निधी काय शक्य 5, 7, 8च्या लोकांनी आमदारांना काही मतदान दिले नाही का? म्हणजे याचाच अर्थ तुम्ही आमदारांचं ऐकून या पद्धतीने कामं करताय. शक्य 5, 7, 8च्या लोकांनी मतदान दिले नाही का आमदारांना, स्थानिक आमदारांना? काय आमदार काय त्यांच्या खिशातून तुम्हाला पगार देतोय? आमदार स्थानिक आमदार जे आहेत ते काय तुम्हाला पगार काय ते लोक देत आहेत का? मग म्हणजे आमदार निधीनं तुम्ही पाहिजे पर्टिक्युलर त्या पर्टिक्युलरमध्ये तुम्ही पाईपलाईनचं काम करा आणि बाकीच्या लोकांना वाऱ्यावर सोडा. जर त्याने आमदार निधी जरी दिला असला तरी काम करताना आतापर्यंतची हिस्ट्री आहे. आणि आम्हाला या नवी मुंबईमध्ये माहिती आहे 5 लाख रुपये द्यायचे आणि 1 करोडचं काम करायचं आणि दाखवायचं की सगळं काम आम्ही केलं आहे. मग आता तुम्ही जर 5 लाख रुपये काही त्याने आमदार निधी दिली होती बाकीचं काम तुम्ही जनरल निधीतून घ्यायला पाहिजे होतं. कंडोमिनियम अंतर्गत काम करतो. मग जर कंडोनियम अंतर्गत जर तुम्ही जर नगरसेवक आमदार निधीतनं करू शकताय तर हे नाही करू शकत काय? आणि तुम्हाला शासनाचा महाराष्ट्र शासनाचा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना GR आला आहे. कंडोनियम अंतर्गत तुम्हाला सिवरेज लाईन, पाईपलाईन, पाण्याची लाईन ह्या तुम्हाला काम करायचं तुम्हाला लेटर आलेलं आहे.
त्याची पाहिजे तुम्हाला प्रत असेल तर मी देऊ का तुम्हाला GR ची कॉपी? मग काय नाही केलं तुम्ही काम? हे याच्यात सटर मान्यता दिली आहे तसं नाही ना, मान्यता दिलेली आहे. मान्यता दिलेली आहे ज्या ठिकाणी कंडोनियम म्हणजे ज्या याला सोसायटीना भिंती नाही आणि 350 स्क्वेअर मीटरच्या खाली जर त्या ठिकाणी घरं असतील त्यांच्या अंतर्गत कामं तुम्हाला पाण्याची लाईन, सिवरेज लाईन हे करण्याचा पूर्णपणे GR दिलेला आहे. आणि त्या पद्धतीनं सेक्टर 21 शुभांगी पाटील तुर्व्याच्या त्यांच्या इथे त्या ठिकाणी 3-3 कोटीची कामं झालेली आहेत. शिरतोळे साहेब कामं झाले. सगळ्या ठिकाणी कामं झाले आहेत. मग इथेच का तुम्ही असं करताय? वाशीत पण झालेले आहेत ते वाशीमध्ये ते सेक्टर 21 ताई. मग आमच्याकडेही चालू आहेत, आमच्या वार्डामध्ये अंकुश सोनवणेंच्या वार्डामध्ये चालू आहे. म्हणजे माझी नगर आम्ही माझी नगर चौक होतो, आता विनयामोठी माझी नगर त्यांच्या वार्डामध्ये पण चालू आहे. मग इथंच का नाही आहे? तुम्हाला पगार आहे ना, आमदार देत नाही आहेत, आमच्या जनतेच्या ह्याच्यातून टॅक्स रुपये पैसा येतो त्यातून पगार मिळतो. एवढं तरी विचार करा. म्हणजे सगळं चुकीचं चालू आहे लोकांचं. आता साहेब आम्ही आहे ना शांत बसणार नाही. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे, आम्हाला अधिकाऱ्यांना रोष नाही. तुम्ही कुणाचंही ऐकू नका, जे जनतेला हवं आहे ते द्या. आम्ही असं म्हणणार नाही की तिकडे काम करू नका इकडे काम करू नका. तर बघा पर्टिक्युलर सेक्टर 5, 7, 8 निधीतून कंडोनियम अंतर्गत होणारी कामे नवीन पाण्याची पाईपलाईन काही ठिकाणी टाकण्यात आली व अनेक ठिकाणी असोसिएशनमध्ये टाकलीच नाही. मग बाकीच्या लोकांनी पाणी नाही प्यायचं. वरून यांनी सांगायचं आम्ही मोरबे धरण घेतला नाही, हे घेतलं नाही, ते घेतलं नाही. लोकांना घशाला कोरडं पाडताय तुम्ही. त्याच्यात काय झालं माहिती आहे का, संडासची लाईन आणि शिवरेची लाईन मिक्स होऊन पाणी पितात इथली मिक्स होऊन कुठले लाईन आहेत व्हिडिओमध्ये जाऊन कुठे बघून ते काम करून घ्यायचं. अहवाल कशाला पण अहवाल येईल परत मंजुरीला जाईल. नाही तेवढंच करायचं. ते मेंटेनन्समध्ये करून घेतील अधिकारी त्याला मंजुरी साहेब आरोग्याच्या बाबतीत कामं करण्यासाठीच मुभा दिली आहे. कारण छोट्या छोट्या कंडोनियममध्ये त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. 10 रुपये 15 रुपये 20 रुपये ते लोक मेंटेनन्स करतात महिन्याचं. तर साहेब तो बरोबर नाही. हे तुम्ही जे चालत अधिकारी लोकांना आमची विनंती आहे की आम्हाला आणखी आता उग्र आंदोलन करण्याची वेळ देऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती राहील. आणि एक आहे जनतेचा विचार करा. आम्ही प्रतिनिधी होतो नाही होतो तो भाग सोडा बाजूला, पण जनतेचा विचार करून जनतेला तर तुम्ही सुविधा द्या. साहेब करा आता ते मेंटेनन्स वगैरे काय नाही, ते लगेच इमिजिएटली करा. त्यासाठी तुम्हाला काही इस्टिमेट बनवायची आवश्यकता नाही. तुमच्या सिवरेज लाईन वॉटर सप्लाय लाईनमध्ये तुमचं ॲन्युअल मेंटेनन्स आहे. 4-4, 5-5 करोडची वर्षाला तुम्ही ॲन्युअल मेंटेनन्स काढलेली आहे. शिवरेजची पण काढलेली आहे आणि वॉटर सप्लायची पण काढलेली आहे. हां, त्याच्यावर बोलायला लावू नका. आता याच्यासाठी आता सांगितलं त्यांनी पाईपलाईन लिकेज आणि पाण्याचं ते इमिजिएटली त्याच्यावर उद्यापासून सुरू करा. तुमचा कॉन्ट्रॅक्टर असेल ना कोणतरी, मला वाटते तुमच्या वॉटर सप्लायला मला वाटते तो राजेश साली आहे काहीतरी कोपरखेण्याला. मग कोण आहे? मंगलमूर्ती. हां, कोणाचे पार्टनर आहे ते आम्हाला माहिती आहे. ती बोलायला लावू नका. आणि शिवरेजला कोण आहे? मला वाटतं शिवरेजला छोटा मणी आणि राजेश साली कशासाठी वॉटर सप्लायला आहे मला वाटतं. हां, वॉटर सप्लायला मला वाटतं राजेश साली आहे. अच्छा, तो घनसोलीला आहे. बरोबर आहे, करेक्ट. आता MS जाधव नाही आहे ना? तर इमिजिएटली साहेब वार्ड ऑफिसर साहेब काही गोष्टी तुम्हाला माहिती नसेल तर वर्षाचे ॲन्युअल मेंटेनन्सचे टेंडर्स निघालेले आहेत आणि त्यामध्ये जिथे जिथे पाईपलाईन खराब असेल, जिथे जिथे सिवरेज लाईन खराब असेल त्याच्यासाठी 4-4, 5-5 कोटीची कामं ॲन्युअल मेंटेनन्सची काढलेली आहे. इमिजिएटली उद्याला काम चालू करा. कधी चालू करता सांगा आणि त्या हिशोबाने हे करून घ्या. आता इथं तरी वाटलं त्यांना माहिती आहे ना. लोकेशन घेतो हां, लोकेशन घ्या. उद्यापासून काम चालू करून घ्या. तर प्लीज सर आमची आम्हाला विनंती राहील की आम्हाला परत आहे ना. हां, तर आमची विनंती आहे की आम्हाला पण अधिकाऱ्यांना काही त्रास द्यायला आम्हाला काय हे नाही आहे. सांगून सगळ्याच्या नाही होत त्याच्यानंतर मग आम्हाला ह्या परिस्थितीला यावं लागतं. बघा, आमदार हे पुऱ्या विधानसभेचे आमदार असतात, कुठल्या पर्टिक्युलर सेक्टरचे वगैरे असं काही नसतं. जर आमदार साहेब त्या ठिकाणी पर्टिक्युलर यासाठी जर आमदार निधी देऊन जर काम करायला लावत असतील 25% आणि 75 लोकांनी का त्यांना मतदान केलेलं नाही का? सर हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने आमचे उपजिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक रवींद्र माते साहेबांनी सांगितलं की 2022 पासून त्या ठिकाणी पाठपुरावा करतायत आणि 2022 पासून पाठपुरावा करत असताना माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक महानगरपालिकामध्ये महाराष्ट्रामध्ये जे कंटोनियम अंतर्गत कामं आहेत ते नगरपालिकेच्या माध्यमातून कामं करायची आहेत.
तसं असताना सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी ही कामं झालेली असताना सुद्धा ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये कामं होत नाही आहे. ह्याला जिम्मेदार स्थानिक आमदारही आहेत आणि स्थानिक नगरपालिकेचे अधिकारी आहेत. कारण 2022 जर आमचे रवींद्र माते या ठिकाणी पाठपुरावा करत असताना सुद्धा आज 2025 उगवला तरी काम होत नसतील तर ही खूप खेदजनक बाब आहे, निषेध बाब आहे. कारण या ठिकाणी मला म्हणायचं आहे की तुम्ही या ठिकाणी कधी निवडणुका सगळ्या आल्या की मोरबे धरण आम्ही घेतलं, जनतेला आम्ही पाणी देतोय आणि आज आमच्या या कोपरखैरण्याच्या सेक्टर 5, 7, 8 या विभागाला जर शिवरेज लाईन आणि पाण्याची लाईन लिकेज होऊन जर त्या दुर्गंधीचं पाणी पिवावं लागत असेल तर हा नगरपालिकेचा फेल्युअर नाही आहे, तर जे क्रेडिट घेतात मोरबे धरणाची त्या आमदारांची आणि त्या सत्ताधाऱ्यांची हा हे आहे, त्यांचा हा पराभव आहे. बोलायचं आणि लोकांना पाणी द्यायचं नाही, कुठे काम पाणी करायचं. तर आमची या ठिकाणी विनंती राहील अधिकाऱ्यांना की आपण पारदर्शक काम करा. पारदर्शक काम करताना तुम्हाला जो जनता टॅक्स देतोय त्या टॅक्सरूपी जो पैसा येतोय त्या माध्यमातून तुम्हाला पगार मिळतोय. कुठलाही आमदार, कुठलाही नगरसेवक, कुठलाही खासदार तुम्हाला पगार देत नाही आहे. जनतेला सुविधा द्या. आणि या कोपरखैरण्यामध्ये कंडोनिमा अंतर्गतमध्ये सर्वसामान्य माथाडी कामगार राहतो, गोरगरीब राहतो आणि त्या गोरगरिबाला जर या ठिकाणी तुम्ही दुर्गंधीचं पाणी पाजून आजारी पडत असाल तर हे आमच्या महानगरपालिकेचं दुर्दैव आहे. आणि सर्वात मोठं जो रवींद्र मातेने सांगितलं की राफा नाईक विद्यालयाच्या पाठीमागे दरवर्षी पाणी भरून त्या ठिकाणी लोकांच्या घरात पाणी घुसतोय, त्या ठिकाणी लोकांच्या गाडीचं नुकसान होतोय. आणि असं असताना सुद्धा आज आम्ही आदरणीय राफा नाईक विद्यालयाच्या राफा नाईकांचं या ठिकाणी सन्मान करतो, रिस्पेक्ट करतो आणि आदर करतोय. पण त्याच शाळेच्या पाठीमागे जर ही परिस्थिती असेल तर मग स्थानिक आमदार करतात काय, त्याचबरोबर अधिकारी करतात काय? म्हणजे अधिकाऱ्यांनी तेही काम करायचे नाहीत का? तर आमची या ठिकाणी विनंती राहील की आपण या ठिकाणी मी वॉटर सप्लाय आणि शिवरेज लाईनच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो 2022 सांगितलेली कामं मग आपण कुठलीही कामं न करता जर आम्ही या ठिकाणी जर तुमची बिलं काढली बाहेर, अशीच बिलं दिली का तुम्ही 5-5 कोटीची, जवळजवळ 4 ते 5 कोटीची शिवरेज लाईनला या ठिकाणी ॲन्युअल मेंटेनन्सचं त्या ठिकाणी टेंडर केलं जातं. त्याचबरोबर 5 कोटीचं काम वॉटर सप्लायचं केलं जातं. रोडची रिपेअरिंग करण्यासाठी 5-5, 4-4 कोटीची कामं जात आहेत. मग ही जे कामं जर 2022 जर होत नसतील तर मग पैसे गेले कुठे? तर या ठिकाणी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सलग राहा. आम्ही या ठिकाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही या ठिकाणी आम्हाला जनतेला काय हवं आहे ती जर कामं झाली नाही तर आम्ही या ठिकाणी आमच्या शिवसेना स्टाईलनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार. वेळ पडली तर आम्ही कुठल्याही थराला जाणार. तर हे ज्यावेळी होईल त्यावेळी शासनासाठी अधिकारी आणि स्थानिक आमदार जिम्मेदार असतील. आमच्या इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख रवींद्रजी म्हात्रे आणि माजी नगरसेवक यांनी जनतेच्या प्रश्नांवरती जवळजवळ 2021 ते पत्रव्यवहार करून पालिकेकडे आवाज उठवत आहेत. पण आपलं प्रशासन एवढं ढिम्म झालेलं आहे की त्यांना लोकबी कामांची काही घेणदेण नाही आहे. फक्त कोणी लोकप्रतिनिधी गेला की ती फायली पटापट हलतात आणि कामं केली जातात. त्याचं हे सगळ्यात मोठं द्योतक आहे. निश्चितपणे कामं पब्लिकची कामं जर तुम्ही करणार असाल मग तुम्ही त्या ठिकाणी बसून फायदा काय? सिवरेजचा प्रश्न घ्या, स्कायवॉकचा प्रश्न घ्या. स्कायवॉकचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे दररोज संध्याकाळी तिथे किती मोठी ट्रॅफिक होते निर्माण आणि ते किती महत्त्वाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो. गार्डनमध्ये CCTVचा विषय घ्या. CCTV जर इथे आपल्या कोपरखेड्यामध्ये सोन्याच्या साखळ्या चोरणारे लोक किंवा बाकी लुटमार करणारे लोक वाढलेले आहेत. त्यामुळे CCTV हा नितांत गरजेचा विषय आहे. आणि पोलिसांचा अहवाल जर तुमच्याकडे 2-3 वेळा आलेला आहे की ते CCTV लावणं गरजेचं आहे तरीही तुम्ही लावत नसाल तर हे दुर्दैवाची बाब आहे निश्चितपणे. आणि हे सगळे प्रश्न मग सिवरेजचा असू दे, रस्त्याचा असू दे, सगळे प्रश्न त्यांनी योग्य रीतीने पाठपुरावा करून मांडलेला आहे. निश्चितपणे अधिकारी आता नवीन आहेत, त्यांनी त्यांच्यापर्यंत सगळे विषय मिटवण्याचा प्रयत्न करता येते. पण त्यांनी जो आम्हाला 2 महिन्याचा कालावधी दिला आहे तर मी त्यांना जास्त न बोलता एवढंच सांगेन साहेब 2 महिन्याचा कालावधी निश्चितपणे आपण दिला आहे. त्या कालावधीचा प्रश्न तो निर्माण झालेले प्रश्न सगळं सॉल्व्ह तुम्ही केले नाहीत तर मग निश्चितपणे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो अगोदरचा दरारा होता की अधिकाऱ्यांची तोंड काळी करणं आणि बाकी सगळ्या गोष्टी आम्हाला इथपर्यंत जायला निश्चितपणे तुम्ही लावू नका. आणि मी नवी मुंबईतल्या जनतेला एवढंच सांगेन की आज हा आमच्या कोपरखेड्यातला अशा प्रकारचं आम्ही उपोषण घेतलं आहे. आम्ही प्रत्येक वार्डा आणि प्रत्येक विभागात अशा प्रकारची उपोषणं घेऊन जनतेच्या प्रश्नाला हात घालून जनतेला अधिक सुखकर आयुष्य कसं जगता येईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. खरं तर उद्यानामध्ये सिनियर सिटीजन येऊन येथे बसलेले असतात आणि आजकाल आपल्याला माहिती आहे चेन खेचणं वगैरे हा प्रकार भरपूर चाललेला आहे. मुलांना इकडून तिकडून खेचणं वगैरे हा प्रकार चालू आहे. तर त्याच्यासाठी
CC कॅमेरे अत्यंत गरजेचे आहेत. आपल्याला सगळीकडे CC कॅमेरे बसवलेच पाहिजे असं महापालिकेला आदेश आहेत आणि सगळ्या गार्डनमध्ये आहेत आणि इथेच नाही आहेत. ते का बसवले जात नाहीत हा खरं तर मुद्दा आहे. दुसरा विषय म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे किंवा शिवरेजचा आहे. शिवरेजचं पाणी पाण्याच्या लाईनमध्ये जातं आणि ते पाणी इथले नागरिक पित आहेत. हे किती मोठा हा आरोग्यासाठी धोका आहे. याच्याकडे सिरियसली वॉर्ड ऑफिसरनी किंवा त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हे काम केलं पाहिजे. रस्त्याचं काम आता पावसाळा येऊन गेलं, 6 महिने झाले सगळीकडे कामं चालू आहेत. आमचे उपजिल्हा प्रमुखांनी माजी नगरसेवक बाबाजी म्हात्रे यांनी जे निवेदन दिलेलं आहे, खरं तर ही लोकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी महापालिका आहे. महापालिकेने ही कामे केलीच पाहिजे. मग इथे गटतट किंवा हा सांगतो आणि तो सांगतो हा भाग नाही. आम्ही नगरसेवक राहिलेलो आहे. अधिकारी न्यूट्रल राहून अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे आणि प्रत्येक वॉर्डमध्ये आता इथे बघितलं सर्व आमचे माथाडी बंधू आहेत. त्यांना कामातून वेळ नसतं, दिवसभर ते कष्ट करतात आणि संध्याकाळी आल्यानंतर पाण्याची सुविधा नसेल किंवा ही जे आता पाऊस येणार आहेत, पावसाळ्यामध्ये जर गटारांनी सगळं भरायला लागले तर त्यांच्या घरातून पाणी जातं. तर ही सगळी जबाबदारी महापालिकेची आणि ही कामं सगळी महापालिकेने योग्य वेळी केली पाहिजे अशी आज आम्ही निवेदन देऊन त्यांना आज विनंती केलेली आहे. झाली नाही कामं तर बघू, आम्ही शिवसेने स्टाईलने नंतर आंदोलन करूच. त्या संदर्भात सगळ्या डिपार्टमेंटची माहिती घेतलेली आहे आणि त्याचे लवकरात लवकर काम करण्याचा प्रयत्न करू आणि सकारात्मक विचार केलेला आहे त्यांच्या कामाचा. कोणती कामं आहे? CCTV आहे, सिव्हिलची कामं आहेत, पाणी पुरवठ्याचं ते आहे, मल्लीसारण हे पण आहे, उद्यानचं आहे. सर, कामे जी रखडली आहेत ती प्रशासनाचं नाकर्तेपणा आहे असं वाटतं का आपल्याला? नाही, काही आता कामं कशी निविदा प्रक्रिया वगैरे असतात ना, त्यानुसार थोडं लेट होतं. त्यानुसार आता 2 महिन्यात त्यांनी सांगितलं किंवा सिव्हिलवाल्यांनी सांगितलं की 2 महिन्यात कामं होतील. सर, या ठिकाणी बघितलं आमदार निधी अंतर्गत काही कामे आहेत, परंतु पुढची कामे पेंडिंग आहेत, ते काय सांगा? त्याच्याबद्दल मला माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो मी. काही उपोषण असं म्हणजे की लाक्षणिक उपोषण होतं. मी इथल्या आपला प्रभाग आपली जबाबदारी या माध्यमातून 2021-22 पासून मी पाठपुरावा करत आहे. उदाहरणतः 8 मुद्दे होते, त्याच्यातले सर्वच मुद्दे आता साहेबांनी सांगितले 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लिहून दिलेले आहे. काय हे लिहून दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं नाही, लिहून दिलेलं आहे आणि हे करून घेतलेलं आहे आपण. आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम्ही सर्व इथले आमचे जिल्हा प्रमुख साहेब आहेत, मान्य MK मडी साहेब आहेत, आमचे सर्व पदाधिकारी इथले आहेत आणि इथले कार्यकर्ते 5-7-8चे यांनी सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि त्यांनी आम्ही उपोषणाला बसलो, सहकार्य केलं आणि हे उपोषण मी आमच्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून मागे घेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.